लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये एक महत्त्वाची भेट घडलेली आहे। महादेव जानकर शरद पवारांना भेटलेत। माढ्याच्या जागेसंदर्भात या दोघांमध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। माढ्याची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाला दिली जावी अशी मागणी या भेटीदरम्यान महादेव जानकरांनी शरद पवारांकडे केल्याचं कळतंय। माढ्यातनं निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचं महादेव जानकरांनी शरद पवारांना सांगितलंय। माढ्यामधनं भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण या उमेदवारीमुळे भाजपमध्ये आणि इतर पक्षांमध्ये सुद्धा कमालीची नाराजी आहे। भाजपमधली नाराजी कशी थंड होणार, कशी शांत होणार याची चर्चा असतानाच आता महादेव जानकरांनी सुद्धा माढ्याबद्दल इच्छा व्यक्त करून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळावी अशी मागणी थेट शरद पवारांकडे केली आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठी भेटींचं सत्र सुरू झालंय। पुण्यामधल्या कार्यालयात सकाळपासून अनेकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि यावेळी उमेदवारी संदर्भात बऱ्याच ठिकाणच्या उमेदवारींसंदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळतेय। भाजपनं आपले काही उमेदवार जाहीर केलेले असले तरी सुद्धा महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेले नाहीत। आज पवारांना कोण कोण भेटलंय? प्रवीण गायकवाड, लक्ष्मण माने, भूषणसिंह होळकर, नितेश कराळे गुरुजी, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, महादेव जानकर आणि शशिकांत शिंदे यांनी सुद्धा शरद पवारांची आज भेट घेतली आहे। तर पुण्यामध्ये शरद पवारांसोबत सुरू असलेलं गाठी भेटींचं सत्र आणि विशेष करून महादेव जानकरांची भेट याबद्दल आपल्याला माहिती देतील मंदार गोंजारी। मंदार, या सगळ्या भेटीमागे नेमकं काय दडलेलं होतं? महादेव जानकर कसे इच्छुक आहेत माढ्यासाठी? या भेटींपाठीमागचा उद्देश अर्थात लोकसभेची उमेदवारी मिळवणं हाच आहे। अनेक जण आज सकाळपासून शरद पवारांना पुण्यातील त्यांच्या कार्यालयामध्ये भेटतायत। खरं तर महादेव जानकर हे भेटणार होते सकाळी 11 वाजता, मात्र नियोजित भेटीच्या खूप आधी सकाळी 7:30 वाजता त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि माढा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना सांगितलं। खरं तर मागील आठवड्यात देखील मुंबईत महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली होती, मात्र शरद पवारांनी महादेव जानकरांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळे महादेव जानकर तडकाफडकी निघून गेले आणि महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता त्यामुळे मावळत चाललेली आहे। महादेव जानकर हे माढ्याची जागा राष्ट्रीय समाज पक्ष हा जो त्यांचा पक्ष आहे त्या पक्षाच्या मार्फत आपण लढवू इच्छितो असं सांगतायत, मात्र शरद पवार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाकडचा उमेदवार लढवेल असं सांगतायत आणि त्यामुळे महादेव जानकर यांना सकारात्मक प्रतिसाद शरद पवारांकडून मिळाला नाही। खरं तर महादेव जानकर यांनी काल मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली होती, मात्र तिथं देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता आणि त्यामुळे आज ते शरद पवारांच्या भेटीला आले होते, मात्र इथंही त्यांना दाद मिळालेली नाही। दुसरीकडे शरद पवारांची भेट घेणाऱ्यांमध्ये नितीन कराळे गुरुजी यांचा समावेश आहे, त्याचबरोबर लक्ष्मण माने यांचा समावेश आहे। कराळे गुरुजी वर्ध्यावरून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत, तर लक्ष्मण माने हे लातूर लोकसभा मतदारसंघ जो राखीव मतदारसंघ आहे मराठवाड्यातला तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। अर्थात लातूरची जी जागा आहे ती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाकडून लढवली जाते, त्यामुळे शरद पवार यामध्ये काय करू शकतात हा देखील एक प्रश्न आहे। कराळे गुरुजींनी देखील त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे। असे अनेक जे लोक आहेत की जे स्वतः लोकसभा निवडणूक लढवू इच्छितात किंवा इतर कोणासाठी म्हणून रद्दबदली करण्यासाठी शरद पवारांकडे यायची त्यांची गरज आहे, असे अनेक नेते आज शरद पवारांची भेट घेताना दिसत आहेत। धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।